गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण न्यूमरिकल ॲनालिसिसच्या लेक्चर नंबर 30 मध्ये एक्झाम्पल्सला सुरुवात करणार आहे आणि याचे एक्झाम्पल सोडवत असताना आपल्याला फार बारकाईनं कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे, अन्यथा आपली चूक होऊ शकते. मग एक्झाम्पल नंबर 1 ऑन पेज नंबर 55 याच्यामध्ये दोन एक्झाम्पल दिलेले आहेत, ए आणि बी. काय आहे एक्झाम्पल बघा. फाइंड द थर्ड डिवाइडेड डिफरन्स विथ आर्ग्युमेंट 2, 4, 9, 10 ऑफ द फंक्शन f of x म्हणजेच y which is equal to x³ minus 2x. म्हणजे इथं काय झालेलं आहे की हे जे आर्ग्युमेंट्स आहेत, हे आर्ग्युमेंट 4 दिलेले आहेत. याला आपण x0 म्हणू शकतो which is equal to 2, x1 which is equal to 4, x2 which is equal to 9 आणि x3 which is equal to 10. इथे y is equal to f of x is equal to x³ minus 2x. तर ज्या वेळेस x ची किंमत 2 असेल त्यावेळेस y ची किंमत 2 चा क्यूब म्हणजे 8 minus 2 into 2 म्हणजे 4. बघा, ज्या वेळेस x ची किंमत 2 आहे त्यावेळेस तुम्हाला y मिळेल 4 किंवा f of x मिळेल 4. ज्या वेळेस x ची किंमत 4 आहे त्यावेळेस 4 चुक 16, 16 चुक 64, 64 मायनस 2 into 4 8, 64 minus 8 56. अशा पद्धतीनं x is equal to 9 च्या वेळेस तुम्हाला f of x is equal to 711 मिळेल. x is equal to 10 च्या वेळेस तुम्हाला f of x is equal to 980 मिळेल. तर हे इथं जी पद्धत आपण आता अवलंब करणार आहे कॅल्क्युलेशनची, ती मात्र पहिल्या चॅप्टर पेक्षा डिफरन्स टेबल कन्स्ट्रक्ट करण्याची वेगळी आहे. इथं शब्द डिवाइडेड डिफरन्स आहे. आणि दुसरा जो एक्झाम्पल आहे तो आहे फाइंड अ पॉलिनॉमियल सॅटिस्फाईड बाय ऑर्डर पेयर मध्ये -4, 1249, -1, 33, 0, 5, 2, 9 and 5, 1335. मित्र हो, या ऑर्डर पेयर मध्ये व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. आपण याला x, y जे की 2 डायमेन्शनल मध्ये x, y, त्याच्यामुळे x ची किंमत -4, -1, 0, 2, 5 होईल दुसऱ्या प्रॉब्लेम साठी. म्हणजेच x0 ची किंमत -4, x1 ची किंमत -1, x2 ची किंमत 0, x3 ची किंमत 2 आणि x4 ची किंमत 5. आणि y is equal to f of x is equal to 12, 1245, 33, 5, 9, 1335. तर ही गोष्ट तर आपल्याला आता लक्षात आली. पण डिवाइडेड डिफरन्स कन्स्ट्रक्ट करत असताना बघा आता काय करतात. सोल्युशन गिवन दॅट पहिल्या प्रॉब्लेम साठी x किती दिलेले आहे व्हॅल्यू, 4 व्हॅल्यू दिलेले आहे, 2, 4, 9, 10. आणि f of x is equal to आपण कॅल्क्युलेट केलेला आहे x³ minus 2x, 4, 56, 711, 980. These are the given data. Then the divided difference table is, so how many values are given? 4 values are given. So that's why up to third divided differences we can easily find out. तर आपल्याला सुद्धा तेच करायचं आहे. फाइंड द थर्ड डिवाइडेड डिफरन्स दिलेल्या आर्ग्युमेंट आणि दिलेल्या फंक्शन वर.
मग तक्ता करत असताना, टेबल करत असताना डिवायडेड डिफरन्स टेबल एक्स थोडूसा अंतर ठेवून एफ ऑफ एक्स डेल डॅश एफ ऑफ एक्स डेल डॅशचा वर्ग एफ ऑफ एक्स डेल डॅशचा क्यूब एफ ऑफ एक्स, हे झालं तक्त्याचे आपले कॉलम्स. हे गिवन व्हॅल्यूज ऑफ एक्स, गिवन व्हॅल्यूज ऑफ एफ ऑफ एक्स, डेल्टा डॅश एफ ऑफ एक्स, डेल्टा डॅश एफ, डेल्टा डॅश 2 एफ ऑफ एक्स, डेल्टा डॅश 3 एफ ऑफ एक्स कसं काढतात हे महत्वाचं आहे. आता बघा, आपल्याला एक्सच्या व्हॅल्यू ज्या दिलेल्या आहेत ते आपण एक एक ओळ सोडून, एक एक ओळ सोडणं फार गरजेचं आहे बरं. 2 4 9 10 हे व्हर्टिकली आपण लिहिलं. एफ ऑफ एक्सच्या व्हॅल्यूज जे कॅल्क्युलेट केलेले आहेत आपण ते एक्स इज इक्वल टू 2 च्या वेळेस एफ ऑफ एक्स 4, एक्स इज इक्वल टू 4 च्या वेळेस एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 56, एक्स इज इक्वल टू 9 च्या वेळेस एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 711 आणि एक्स इज इक्वल टू 10 च्या वेळेस एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 980. आता बघा, पहिला जर डिफरन्स काढायचा असेल तर आपल्याला 2 आर्ग्युमेंटची गरज आहे. म्हणून मी हे जे व्हर्टिकल लाईन ड्रॉ केलेली आहे हे बघा 2 आर्ग्युमेंट साठी केलेली आहे. झालं. त्याच्यानंतर पहिले 2 आर्ग्युमेंट, पहिला आणि दुसरा, मग पुन्हा दुसरा आणि तिसरा, पुन्हा तिसरा आणि चौथा. म्हणजे पहिल्या डिवायडेड डिफरन्स कन्स्ट्रक्ट करत असताना आपल्याला एफ ऑफ x0, x1 ची गरज आहे, मग एफ ऑफ x1, x2 ची गरज आहे, मग एफ ऑफ x2, x3 ची गरज आहे. आणि बघा आता कसं डिफरन्स टेबल कन्स्ट्रक्ट करतात. नेक्स्ट एंट्री मायनस बिफोरची एंट्री, नेक्स्ट एंट्री मायनस बिफोरची एंट्री डिवायडेड बाय नेक्स्ट आर्ग्युमेंट मायनस बिफोरचा आर्ग्युमेंट. म्हणजे 56 मायनस 4 अपॉन 4 मायनस 2 म्हणजे 52 अपॉन 2 म्हणजे 26. आलं का लक्षात? बघा आता या 2 आर्ग्युमेंटसाठी झालं. आता बघा या 2 आर्ग्युमेंटसाठी आणि या 2 एंट्रीसाठी. तिसरी एंट्री मायनस दुसरी एंट्री, तिसरी एंट्री मायनस दुसरी एंट्री डिवायडेड बाय तिसरा आर्ग्युमेंट मायनस दुसरा आर्ग्युमेंट. याचं कॅल्क्युलेशन येते 655 अपॉन 5 विच इज इक्वल टू 131. आता पहिलाच डिफरन्स, परंतु आर्ग्युमेंट मात्र बदलले. पहिले 2 आर्ग्युमेंट इथं घेतले होते, दुसरे 2 आर्ग्युमेंट इथं घेतलेले होते आणि शेवटचे 2 आर्ग्युमेंट इथं घेतात. आता इथं चौथी एंट्री मायनस तिसरी एंट्री 980 मायनस 711 अपॉन फोर्थ आर्ग्युमेंट मायनस थर्ड आर्ग्युमेंट म्हणजे 10 मायनस 9. सो विच इज इक्वल टू कॅल्क्युलेशन केलं तर 10 मायनस 9 हे 1 येते आणि 980 मायनस 711 विच इज इक्वल टू 269. मला असं वाटते की पहिला डिवायडेड डिफरन्स कसं कॅल्क्युलेट केलं हे तुमच्या नीट लक्षात आलेलं आहे. आता मात्र दुसरा डिवायडेड डिफरन्स आपल्याला जर काढायचा असेल तर आपल्याला किती आर्ग्युमेंटची गरज आहे? 3 आर्ग्युमेंटची. म्हणजे एफ ऑफ x0, x1, x2 आणि एफ ऑफ x1, x2, x3. आता बघा दुसऱ्या आर्ग्युमेंट साठी काय केलेलं आहे. हे जे 3 फर्स्ट डिवायडेड डिफरन्स काढलेले आहेत याच्यामध्ये पहिला डिवायडेड डिफरन्सची दुसरी व्हॅल्यू मायनस पहिली व्हॅल्यू आणि इकडे काय घ्यावं लागेल. आता आपल्याला 3 आर्ग्युमेंट घ्यावं लागेल. किती आर्ग्युमेंट? 3 म्हणजे 2 4 9 आणि दुसऱ्या वेळेस 4 9 10, 4 9 10. बघा मग आता काय करा. पहिल्या डिवायडेड डिफरन्सची व्हॅल्यू आलेली आहे आपली 26131 आणि 269.
त्या पहिल्या डिवायडेड डिफरन्सच्या व्हॅल्यूची दुसरी व्हॅल्यू मायनस पहिली व्हॅल्यू डिवायडेड बाय तिसरा आर्ग्युमेंट मायनस दुसरा आर्ग्युमेंट. कॅल्क्युलेशन याचं आलं 50. त्याच्यानंतर पहिल्या डिवायडेड डिफरन्सचं तिसरी व्हॅल्यू मायनस दुसरी व्हॅल्यू डिवायडेड बाय चौथा आर्ग्युमेंट मायनस दुसरा आर्ग्युमेंट. 10 मायनस 4 याचं कॅल्क्युलेशन आलं 138/6 विच इज इक्वल टू 23. येत आहे ना लक्षात? हे जर एक वेळा लक्षात आलं, याच्या पुढे या प्रकारचं कॅल्क्युलेशन मी प्रॉब्लेम मध्ये करणार नाहीये. त्याचं कारण मी सरळ म्हणेन, सेकंड एंट्री मायनस फर्स्ट एंट्री डिवायडेड बाय सेकंड आर्ग्युमेंट मायनस फर्स्ट आर्ग्युमेंट गिव्स 26. इथं म्हणेल मी थर्ड एंट्री मायनस सेकंड एंट्री डिवायडेड बाय थर्ड आर्ग्युमेंट मायनस सेकंड आर्ग्युमेंट गिव्स दिस. फोर्थ एंट्री मायनस थर्ड एंट्री डिवायडेड बाय फोर्थ आर्ग्युमेंट मायनस थर्ड आर्ग्युमेंट गिव्स दिस. कारण की हे सगळं कॅल्क्युलेशन तुम्हाला करता येते. पहिला एक्झाम्पल होतं म्हणून सगळं कॅल्क्युलेशन सुद्धा डिवायडेड डिफरन्स टेबल मध्ये करत आहे. आता बघा, थर्ड डिवायडेड डिफरन्स. थर्ड डिवायडेड डिफरन्स साठी आपल्याला किती आर्ग्युमेंटची गरज आहे? 4 आर्ग्युमेंटची. f ऑफ x0, x1, x2, x3. म्हणजे इथून तर इथपर्यंत 4 आर्ग्युमेंट झाले. मग काय होईल हो? सेकंड डिवायडेड डिफरन्सच्या ज्या दोन व्हॅल्यूज मिळाल्यानं त्या दोन पैकी नेक्स्ट व्हॅल्यू मायनस बिफोरची व्हॅल्यू डिवायडेड बाय फोर्थ आर्ग्युमेंट मायनस फर्स्ट आर्ग्युमेंट, आणि याचं कॅल्क्युलेशन येते 5. तर मित्र हो, आपल्याला थर्ड डिवायडेड डिफरन्स काढायचं होतं गिव्हन आर्ग्युमेंटच्या मदतीनं आणि गिव्हन फंक्शनच्या मदतीने. तर ते मिळालं आपल्याला 1, आणि म्हणून हेन्स द थर्ड डिवायडेड डिफरन्स इज 1. हे झालं डिवायडेड डिफरन्स कन्स्ट्रक्ट करण्याची पद्धत. सोबतच प्रॉब्लेम नंबर ए सुद्धा कंप्लीट झाला. आता बी बघा. बी मध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. दीज आर द व्हॅल्यूज ऑफ एक्स -4, -1, 0, 2, 5 and these are the values of y. 12, 145, 33, 5, 9, 1335. तर मग सोल्युशन बी, given data are x, y is equal to f of x. x च्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत -4, -1, 0, 2, -2, 5. -4, -1, 0, 2, 5. आणि f of x म्हणजेच y च्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत 12, 145, 33, 5, 9, 1335. Then the divided difference table is, so how many values are given? 1, 2, 3, 4, 5. That means what? It means up to fourth divided difference we can easily construct. So x, f of x, del dash f of x, del dash चा square f of x, del dash चा cube f of x, del dash raised to 4 f of x. Argument च्या व्हॅल्यू -4, -1, 0, 2, 5, x0, x1, x2, x3, x4. 12, 145, 33, 5, 9, 1335. f of x0, f of x1, f of x2, f of x3, f of x4. आता पहिल्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला मी सगळं समजून सांगितलेलं आहे, तरी सुद्धा मी ड्रॉ करतो. जर आपल्याला पहिला डिफरन्स काढायचा असेल तर या दोन ची गरज आहे. पहिल्या डिफरन्स साठी या दोनची गरज आहे, पहिल्या डिफरन्स साठी या दोनची गरज आहे, पहिल्या डिफरन्स साठी या दोनची गरज आहे. आता दुसरा डिफरन्स काढायचा असेल तर आपल्याला
या 3 आर्ग्युमेंटची गरज आहे, मग दुसऱ्या 3 आर्ग्युमेंटची गरज आहे, मग तिसऱ्या 3 आर्ग्युमेंटची गरज आहे. तिसरा डिफरन्स काढायचा असेल तर पहिल्या 4 आर्ग्युमेंटची गरज आहे, नंतर पासून दुसऱ्या नंबर पासून 5व्या नंबर पर्यंत गरज आहे. आणि फोर्थ डिवायडेड डिफरन्स काढायचा असेल तर या 5ही आर्ग्युमेंटची गरज आहे. अशा पद्धतीने आपण रन होणार आहे. त्यामुळे बघा आता, सेकंड एंट्री मायनस त्याच्या बिफोरची एंट्री डिवायडेड बाय सेकंड आर्ग्युमेंट मायनस पहिला आर्ग्युमेंट, म्हणजे तुम्हाला -404 मिळेल. त्याच्यानंतर तिसरी एंट्री मायनस दुसरी एंट्री डिवायडेड बाय तिसरा आर्ग्युमेंट मायनस दुसरा आर्ग्युमेंट, तुम्हाला -28 मिळेल. त्याच्यानंतर चौथी एंट्री मायनस थर्ड एंट्री डिवायडेड बाय चौथा आर्ग्युमेंट मायनस तिसरा आर्ग्युमेंट, कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला 2 व्हॅल्यू मिळेल. पाचवी एंट्री मायनस फोर्थ एंट्री डिवायडेड बाय फिफ्थ आर्ग्युमेंट मायनस फोर्थ आर्ग्युमेंट गिव्स 442. आता बघा, आता मात्र 3 आर्ग्युमेंट घ्यावं लागेल या दुसऱ्या डिफरन्स साठी. म्हणजे आता या पहिल्या डिफरन्सची दुसरी व्हॅल्यू मायनस पहिली व्हॅल्यू डिवायडेड बाय तिसरा आर्ग्युमेंट मायनस पहिला आर्ग्युमेंट, तुम्हाला 94 मिळेल. पहिल्या डिफरन्स मधली तिसरी व्हॅल्यू मायनस दुसरी व्हॅल्यू डिवायडेड बाय फोर्थ आर्ग्युमेंट मायनस सेकंड आर्ग्युमेंट. त्याच्यानंतर चौथी व्हॅल्यू पहिल्या डिफरन्सची मायनस तिसरी व्हॅल्यू डिवायडेड बाय फिफ्थ आर्ग्युमेंट मायनस थर्ड आर्ग्युमेंट. म्हणून मी त्या पद्धतीनं ह्या व्हर्टिकल लाईन्स ड्रॉ केलेला आहे. हे तुम्हाला प्रॅक्टिस होईपर्यंत एक 4-5 प्रॉब्लेमचं तुम्हाला हे केअरफुली बघावं लागेल. नंतर एक वेळा माइंडसेट जर झाला ना, मग आपल्याला हे लाईन ड्रॉ करायची गरज नाही. आता बघा, दुसरे डिवायडेड डिफरन्स आपल्याला 3 मिळालेला आहे. दुसऱ्या डिवायडेड डिफरन्स साठी आपल्याला 3 आर्ग्युमेंटची गरज आहे. किती आर्ग्युमेंटची? 3 आर्ग्युमेंटची. त्यामुळे दुसऱ्या डिवायडेड डिफरन्सची दुसरी व्हॅल्यू मायनस पहिली व्हॅल्यू डिवायडेड बाय तिसरा आर्ग्युमेंट मायनस पहिला आर्ग्युमेंट. ओके, सेकंड डिवायडेड डिफरन्स साठी बरोबर आहे ना. सेकंड डिवायडेड डिफरन्स साठी किती? f(x0, x1, x2) लागेल. म्हणजे हे इथून 3, इथून 3 आणि इथून 3 अशा 2 व्हॅल्यूज मिळतील आपल्याला. सेकंड डिवायडेड डिफरन्स साठी f(x0, x1, x2). पहिल्याचं झालं, हे पहिल्याचं झालं. आपण व्हॅनिश करू म्हणजे लक्षात येऊन जाईल. हे पहिल्याचं झालं. पहिला झाला, पहिला डिवायडेड डिफरन्स झाला. दुसऱ्या डिवायडेड डिफरन्स साठी आपल्याला किती व्हॅल्यूज लागते? ह्या 3 व्हॅल्यूज लागतात. म्हणजे हे जेव्हा काढलं आपण तेव्हा मग ह्या 3 व्हॅल्यूज लागल्या. इथून 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 ह्या 3 व्हॅल्यू आणि इथून ह्या 3 व्हॅल्यू दुसरा डिवायडेड, म्हणजे हे मिळालं आपल्याला. करेक्ट. दुसऱ्या डिवायडेड डिफरन्सच्या वेळेस, दुसऱ्या डिवायडेड डिफरन्सच्या वेळेस this value minus this divided by 0 minus 4 gives this. त्याच्यानंतर this value minus this divided by 2 minus of -1 gives this. त्याच्यानंतर this value minus this value divided by 5 minus 0 gives this. आता मात्र थर्ड डिवायडेड डिफरन्सच्या वेळी 4 आर्ग्युमेंटची गरज आहे. आणि म्हणून 10 minus 94 divided by 2 minus of -4 gives this.
88 minus 10 divided by 5 minus in bracket minus 1 gives this. And the fourth divided difference 13 minus of minus 14 means plus 27 divided by 5 minus minus plus 4 9 27 divided by 9 is 3. अशा पद्धतीनं डिवायडेड डिफरन्स टेबल कन्स्ट्रक्ट करणं फार महत्वाचं आहे. आता बाकी सोपं आहे बघा. बाय युजिंग न्यूटन्स डिवायडेड डिफरन्स फॉर्म्युला वी हॅव एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स झिरो प्लस एक्स मायनस एक्स झिरो इंटू एफ ऑफ एक्स झिरो एक्स वन, म्हणजे हे डेल डॅश एफ ऑफ एक्स झिरो म्हणता येईल, याला आपल्याला एक्स म्हणता येईल, प्लस एक्स मायनस एक्स झिरो एक्स मायनस एक्स वन एफ ऑफ एक्स झिरो एक्स वन एक्स टू प्लस एक्स मायनस एक्स झिरो एक्स मायनस एक्स वन एक्स मायनस एक्स टू इंटू एफ ऑफ एक्स झिरो एक्स वन कॉमा एक्स टू एक्स थ्री. अशा पद्धतीनं लिहायचं नाही, त्याच्यापेक्षा मग खाली लिहिता येईल आपल्याला. आता मी एक वेळा लिहून टाकलं, पण यू शुड केअर दिस. प्लस x minus x0 x minus x1 x minus x2 x minus x3 f of x0 x1 x2 x3 x4 plus dot dot dot. आता x0 ची व्हॅल्यू ही आहे, x1 ची व्हॅल्यू ही आहे, x2 ची व्हॅल्यू ही आहे, x3 ची व्हॅल्यू आणि x4 ची व्हॅल्यू ही आहे. त्यामुळे आणि f of x0 ची व्हॅल्यू ही आहे which is equal to 1245 plus x plus 4 into पहिला डिफरन्स माइनस 404 प्लस एक्स प्लस 4 एक्स प्लस 1, दूसरा डिफरन्स 94 प्लस एक्स प्लस 4 एक्स प्लस 1 एक्स माइनस 0 म्हणजे एक्स, तीसरा डिफरन्स माइनस 14 प्लस एक्स प्लस 4 एक्स प्लस 1 एक्स एक्स माइनस 2 इंटू 3, चौथा डिफरन्स. त्याच्यानंतर मित्र हो कॅल्क्युलेशन आहे, मी फक्त ओरली सांगणार आता कॅल्क्युलेशन काय काय केलं ते. विच इज इक्वल टू 1245 या मायनस 404 ला यांनी मल्टिप्लाय केलं, मायनस 404x मायनस 1616 प्लस या टर्मला मल्टिप्लाय केलं या दोन ब्रॅकेटेडला 94 इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 4 मायनस 14x इन ब्रॅकेट याचं मल्टिप्लिकेशन केलं एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 4 प्लस या 3x मल्टिप्लाय एक्स मायनस 2 3x स्क्वेअर मायनस 6x आणि हे दोन ब्रॅकेट एक्स प्लस 4 एक्स प्लस 1चं मल्टिप्लिकेशन एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 4. मग त्याच्यानंतर प्रत्येक टर्म मल्टिप्लाय केलेली आहे. काय कॅल्क्युलेशन केलेले आहेत, सगळ्यात हायेस्ट डिग्रीचं म्हणजे टर्म याच्यातून कलेक्ट केलेली आहे जे की 3x⁴ आहे. त्याच्यानंतर एक्स क्यूबच्या टर्ममधून मायनस असेल तर सबट्रॅक्ट केलेला आहे, प्लस असेल तर ॲडिशन केलेलं आहे, मायनस 5x³ प्लस एक्स स्क्वेअरचे टर्ममधून सेम गोष्ट केलेली आहे, प्लस 6x² मायनस 14x प्लस 5. अशा पद्धतीनं तुम्हाला एफ ऑफ एक्स इज इक्वल टू फोर्थ डिग्री पॉलिनॉमियल मिळालेली आहे. 3x⁴ मायनस 5x³ प्लस 6x² मायनस 14x प्लस 5 अँड विच इज द रिक्वायर्ड पॉलिनॉमियल. मित्र हो, तुमच्या लक्षात आलेलं असेल की पहिल्या युनिटमधलं कन्स्ट्रक्ट टेबल आणि आताच्या कन्स्ट्रक्ट टेबलमध्ये काय फरक आहे हे आपल्याला सराव केल्याशिवाय परफेक्ट होणार नाही आणि तुम्ही सराव करणार आहात मला याचा विश्वास आहे. आपण या लेक्चरसाठी इथेच थांबू.